तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील गोदावरी मोठा पूल लगत असलेल्या लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यक्रम, मिरवणूक व संकल्पित बुद्ध मूर्तीसाठीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशन तसंच सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथून भव्य मिरवणुकीने झाली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, युवक व महिला सहभागी झाल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीम बुद्ध वंदनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पोहोचताच बहुजन एकता संघाचा अध्यक्ष शंकर अण्णा घोडेराव तसेच गौतम आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित बौद्ध बांधवांना लाडू व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आलं. यानंतर मिरवणूक लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे दाखल झाली. येथे पूजनीय भिक्खू मिलिंद बोधी, भिक्खू आनंद सुमन सरी तसेच भिक्खू काश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना कार्यक्रम पार पडला. त्यांनी समता, बंधुता आणि करुणेच्या विचारांचा संदेश देत समाजाने बुद्धांच्या शिकवणीचं आचरण करण्याचं आवाहन केलं. लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे उभारण्यात येणारी बुद्धमूर्ती व विकसित होणारा विहार परिसर हा केवळ धार्मिक स्थळापुरता मर्यादित न राहता समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारं प्रेरणादायी केंद्र ठरेल. तसेच समाजात सकारात्मक विचारांची जपणूक करणारा आणि नव्या पिढीला दिशा देणारा महत्त्वपूर्ण वारसा निर्माण होईल असा विश्वास भिक्खू संघाने व्यक्त केला. यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कोपरे यांच्या हस्ते तसेच भिक्खू संघाच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव कोपरे होते. भिक्खू संघाच्या हस्ते संकल्पित बुद्धमूर्तीसाठी विधिवत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित नागरिकांनी श्रद्धाभावाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून RPI आठवले गटचे राष्ट्रीय सचिव दीपकराव गायकवाड, अनिल ननवरे, ॲडव्होकेट अजित झोडगे, शंकर अण्णा घोडेराव, आनंद सोनपसारे, माजी नगरसेवक संजय कांबळे, मनोज शिंदे, शरद खरात, पत्रकार अजय विघे, चंद्रकांत खरात आदी उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कोपरे, उपाध्यक्ष बाबासाहेब कोपरे, सचिव संतोष कोपरे, पोपट कोपरे, देवराम दुशिंग, सुरेश कोपरे, संजय दुशिंग, देवराम गायकवाड, किशोर दुशिंग, संदीप दुशिंग, आनंद कोपरे, कृष्णा कोपरे, स्वप्नील कोपरे, मधुकर कोपरे, साहेबराव कोपरे, खिवराज दुशिंग, संजय दुशिंग, रामदास कोपरे, भाऊसाहेब दुशिंग, मारुती कोपरे, मारुतीदादा कोपरे, अशोक कोपरे, सुनील कोपरे, नेताजी दुशिंग, राजेंद्र कोपरे, बाळू कोपरे, दिलीप कोपरे, आकाश दुशिंग, अभिजित कोपरे, संदीप गायकवाड, सुनील कोपरे, संदीप बनकर आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. सूत्रसंचालन संजय दुशिंग यांनी केले. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.
आहे फोटो आहे हो ओके हो एकच नंबर शुद्ध शिलाचले उमलेण बुद्धम शरणम गाऊन गाण करूया पावन आपुले जीवन होन सारे जमा होन सारे जमा तुम्ही चला मागे हो मग जग में बुद्ध का नाम है, यही भारत की पहचान है जग में बुद्ध का नाम है, यही भारत की पहचान है कालभोगति वज्रसंगात कायस्स अंगिरस्य कादिनो केसं केसं शरीरत्न नामखाने अंगिरस्य कादिनो एवं सत्संगति विचरन्ति दिशि भिक्खू संघाला विनंती करतो, आपण मूर्तीची स्थापना करणार आहोत.
तर आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिला तर संघाने या भूमिपूजनाचं मुहूर्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बोधरूपं सकलं सदा यस्मूले दिशिनो वासभारी विजयं अकापदो समयुद्धं सचावन्ते कनकोदिपादपि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमसामि पूजिराज विमर्श करून या आजच्या भूमिपूजन भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या भूमिपूजन सोहळ्याला सहभागी व्हायचं आहे.